नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 99. भक्तियोग म्हणजेच गीतेतला 12वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपण बरेचदा लहानपणापासून एखादी गोष्ट करत असू तर मोठे झालो तर या कृतीत फार बदल करत नाही. कारण आता आपल्याला या गोष्टीची सवय झालेली असते. काही बदल करायचे म्हटले की नकोसे वाटते. चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट इन लाईफ, हे तुम्ही ऐकले असेल. आपली भक्ती ही आपण एखाद्या वेगळ्या पद्धतीने दर्शवली तर भक्तीविषयीचा चेंज हे जाणून घेऊया आजच्या भागात. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. हा 12व्या अध्यायातील दुसरा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जे लोक त्यांचे मन श्रीकृष्णांवर केंद्रित करतात आणि श्रद्धेने आपली भक्ती व्यक्त करतात त्यांना श्रीकृष्ण सर्वोत्तम योगी मानतात. मागच्या भागात आपण भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाचा अभ्यास सुरू केला. अर्जुनाच्या प्रश्नांनी हा अध्याय सुरू होतो. श्रीकृष्णांच्या कोणत्या रूपाला दाखवलेली भक्ती त्यांच्याजवळ नेल असा हा प्रश्न होता. भक्ती म्हणजे काय हे आपण मागच्या भागात जाणून घेतले. मात्र अर्जुनाच्या प्रश्नाचे श्रीकृष्ण काय उत्तर देतात ते या भागात जाणून घेऊया. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एका साधकाला ज्ञानयोग या मार्गापेक्षा भक्तियोग हा मार्ग उचित आहे. त्यांचे नक्की काय म्हणणे असेल? चला याचे उत्तर शोधूया. एखादी व्यक्ती जर नुकतीच स्वयंपाक करायला शिकत असेल तर ती तिच्या आईला, बहिणीला बरेच प्रश्न विचारत असणार. साधे पोहे करायचे तरी ही व्यक्ती कदाचित मोबाईल फोनवर रेसिपी बघून तो पदार्थ तयार करणार. पण हेच पोहे आपली आई किंवा आजी रेसिपी न बघता किंवा कोणाला न विचारता अगदी सहजपणे बनवू शकते. असे का? एक्सपिरियन्स या कारणामुळे. हाच एक्सपिरियन्स भक्तीविषयी सुद्धा लागू होतो. अनेक वेळेला एखादी व्यक्ती आपली भक्ती, डिवोशन हे ठरलेल्या प्रकारे व्यक्त करते. मग ते रोज देवपूजा करून असेल, श्लोक किंवा स्तोत्र म्हणून असेल, मंदिरात जाऊन असेल किंवा काही खास दिवशी घरात पूजा करून असेल. हा झाला भक्ती मार्ग. म्हणजे भगवंतांच्या सगुण किंवा मॅनिफेस्टेड फॉर्मला आपण देव मानतो आणि त्यांची पूजा करतो. पण भगवंतांचा निर्गुण किंवा अनमॅनिफेस्टेड फॉर्म ह्याची पूजा कशी करणार? एका भक्ताला देवाची मूर्ती दिसली की तो आपल्या मनातले सर्व काही या मूर्तीसमोर मांडतो. पण काही टँजिबल आपल्यासमोर नसेल तर आपण ही भक्ती कशी व्यक्त करणार? म्हणजे एखादा दिवा कुठे लावणार? मंत्र कोणासमोर म्हणणार? एका इनटँजिबल किंवा अमूर्त स्वरूपासमोर आपली भक्ती कशी व्यक्त करणार? हा ज्ञानयोग याचा मार्ग झाला. आणि एका भक्ताला हा मार्ग स्वीकारणे इतके सोपे नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या दोन्ही मार्गांपैकी एक जास्त चांगला असे नाहीये. पण एखादा मार्ग निवडायचा म्हटलं तर भक्ती मार्ग आपल्यासाठी सोपा आहे. ज्ञानयोग म्हणजे ध्यान किंवा मेडिटेशन करून एखादी व्यक्ती आपली भक्ती व्यक्त करू शकते. आणि यासाठी कष्ट घ्यावे लागतील. लहान असताना कोणी आपल्याला विचारले की 2+2 म्हणजे किती, की आपण आपल्या बोटांवर मोजून उत्तर द्यायचो. कारण ॲडिशन
हे गणिताच्या वर्गात आपण नुकतेच शिकत होतो. पण जसे आपण मोठे होत जातो, हे ॲडिशन आपण आरामात मेंटली करू शकतो. त्याकरता हातावर मोजून उत्तर द्यावे लागत नाही. आपली भक्ती जरा अशीच असते. परमेश्वर यांच्याजवळ पोचायचे मार्ग अनेक आहेत. रोज घरी देवघराला सजवून, देवाची पूजा करून, आपल्या मनातल्या गोष्टी देवासमोर मांडून आपली भक्ती आपण व्यक्त करू शकतो. पण जसे जसे आपल्याला या जगाची जाणीव होऊ लागते, आपल्या आत्म्याची खरी ओळख होत जाते, तसे तसे आपली भक्ती ही वेगळे वळण घेते. आता नुसते शांत बसून ध्यान अभ्यास करून आपल्याला भगवंतांच्या जवळ पोचल्याचा अनुभव होऊ शकतो. हळूहळू तुम्हाला तुमचेच समजत जाईल आणि श्रीकृष्ण स्वतः आपल्याला मार्गदर्शन देतील. त्यांचे भक्तीविषयी अजून काय म्हणणे आहे हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.